श्वान पकडताना अमानुष पद्धत टाळा, श्वानप्रेमींची आणि किरण हेटकाळीची आयुक्तांकडे मागणी। सांगली मिरज कुपवाड महापालिकेकडून शहरातील भटक्या श्वानांना पकडण्यासाठी डॉग व्हॅनद्वारे कारवाई केली जाते। मात्र श्वान पकडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या साधनांचा चुकीचा वापर केल्याने श्वानांना इजा होत असल्याची गंभीर बाब समोर आली आहे। मिरजेत श्वान पकडताना कर्मचाऱ्यांनी गळ्यातील फास घट्ट आवळल्याने एका श्वानाच्या तोंडातून रक्त येऊ लागले। हा प्रकार पाहून डॉग केअर संस्थेचे किरण हेटकाळे तसेच श्वानप्रेमींनी संताप व्यक्त केला। त्यांनी महापालिका आयुक्तांना मागणी करताना सांगितले की भटके श्वान पकडणे आवश्यक आहे, परंतु त्यांच्या जीवाला धोका होईल अशा अमानुष पद्धतीने नव्हे। कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देऊन श्वान पकडण्याची सुरक्षित पद्धत वापरण्याचे निर्देश द्यावेत, अशी त्यांची मागणी आहे। श्वानप्रेमींनी प्रशासनाला आवाहन केले आहे की प्राणी हक्काचा सन्मान राखत कार्यवाही करावी। या प्रकारामुळे महापालिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। माझे नाव किरण दत्तात्रय हेटकाळे आहे। मी एक संस्था चालवते NGO डॉगची। मी आता बघितलं इथं प्राण्यांना आहे ना, कुत्र्यांना असं पकडतात ना, अक्षरशः त्याच्या तोंडात रक्त येते त्यांना। मी आयुक्तांना निवेदन केले किती वेळा तरी, आणि आता पण निवेदन करतो, जे तुम्ही पकडायचं वापरताना ते लोखंडी तुम्ही सॉफ्ट वापरा आणि त्यांना ते व्यवस्थित आहे ना, त्यांना हाताळणी करा। तुम्ही पकडू नका असं म्हणत नाही आहे, त्यांना पकडा। तुम्ही जे क्रूरतेने वागतात त्यांना हे करा तुम्ही, आणि बाकीच्या कुत्र्यांना तुम्ही ना व्यवस्थित ज्या जागेवर नेताय ना तुम्ही तिथं परत आणि आणून सोडा। आता परवा पण एक विषय झाला, त्या कुत्रींना पिल्ले झालते, त्याचे ना नेले त्यांनी पिल्ले, आणि ती कुत्री सगळ्यांना चावत फिरत होती। तर त्यांना काय अधिकार आहे पिल्लांना न्यायचा? पिसाळेल कुत्रा वगैरे असेल तर तुम्ही नेऊ शकताय। आणि एवढीच आयुक्तांना निवेदन आहे की जे तुम्ही काम करताय ना ते व्यवस्थित करा, आणि त्यांना ना व्यवस्थित तुम्ही हाताळणी करून तुम्ही न्या। बाकीचं काय निवेदन, एवढंच माझं म्हणणं आहे।